नमस्कार. स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये. आजची आपली रेसिपी आहे ती हैदराबादी मशरूमची आहे. एकदम सोप्या पद्धतीने इथे मी दाखवणार आहे. आज मी ज्या पद्धतीनं तुम्हाला इथे दाखवणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही हैदराबादी मशरूम बनवलं तर त्याची टेस्ट ही हॉटेल आणि सेम ढाब्यासारखी लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बघा आता हैदराबादी मशरूम मसाला एकदम भारी दिसतोय का नाही, एकदम तोंडाला पाणी सुटते. एकदम मस्त अशी आणि सोपी रेसिपी. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी एक बॉक्स बटर मशरूम घेतलेले आहेत. आता आपण यासाठी मसाला करून घेऊ. इथे एक 10 ते 15 मी काजू घेतलेले आहेत आणि 4 चम्मच मगज बीज घेतलेले किंवा 1 मूठ मगज बीज आणि 1 मूठ काजू तुम्ही घेऊ शकता. इथं काजूची कणीही तुम्ही वापरू शकता. आणि त्यानंतर हे साफ करून घ्यायचं आहे आणि ते एका उकळत्या पाण्यामध्ये जरासं शिजवून घ्यायचं. 5 मिनिटं उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर मग आपण हे मशरूम इथे फोडून घेऊया. मशरूम जरासं मोकळं करून घेऊया आणि त्यानंतर आपण इथे कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत, मिरची घेतलेली आहे आणि आल्याचे 5 ते 7 तुकडे घेतलेले आहेत. आता आपण कांदा आहे तो उभा कापून घ्यायचा आहे आणि तो तळण्यासाठी टाकायचा आहे. याचा आपण मसाला बनवणार आहोत. आणि त्यानंतर मग आपण हे एका कढईमध्ये तेल घालून घेते, कारण थोडंसं जास्त तेलावरती हा एकदम खरपूस असा सोनेरी रंगावरती भाजायचा आहे. आपण बिर्याणीला थोडासा भाजला जातो त्या प्रकारेच आपण इथं पण भाजून घेणार आहे. आणि त्यानंतर मी टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आणि मिरच्याचेही आपण कट करून घेऊया 2-2. आणि त्यानंतर मी आता हे सगळं इथे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि कांदा आहे तो आपण हलवून घेऊया. बघा आता मशरूम कसलं भारी दिसतंय, ते एकदम असं फ्रेश आहे, अजिबात खराब झालेलं यामध्ये मशरूम नाहीये. आता मी आता एका ताटामध्ये ठेवते टोमॅटो आणि मिरची आणि आल्याचे तुकडे आणि कांदा मधून मधून हलवून घ्यायचा आहे. एकदम खरपूस भाजायचा आहे कांदा. इथे तुम्ही मशरूमचे तुकडे तुमच्या अंदाजाने करू शकता. मी इथं एका मशरूमचे 8 तुकडे करते. तुम्ही याचे 4 तुकडे केले तरी चालू शकतात, पण 4 तुकडे केल्यानंतर काय होतं, थोडेसे मोठे राहतात आणि मग लवकर शिजले जात नाही, म्हणून मी त्याचे 8 तुकडे करते. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही 4 तुकडे करू शकता. ग्रेव्ही थोडीशी किंवा म्हणजे मशरूम थोडं जास्त शिजायला वेळ लागतो, 1-5-10 मिनिटं. आता बघा आपण हे एका बाउलमध्ये घालून घेतलेले आहे आणि त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे, कारण त्याची जी माती असते ती खाली उतरते. तशीच आपण नळाखाली 3 ते 4 पाण्यातून आता हे स्वच्छ धुवून घेणार आहे. बघा आता मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये परत ठेवून दिलेलं आहे, ते काळं पडू नये म्हणून. आणि आपला कांदाही आता इथं भाजलेला आहे, चांगला सोनेरी रंग आलेला आहे. आणि जे आपण मगज बीज आणि काजू घेतलेले होते शिजून, तेही थंड झालेले आहेत. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा जो परतलेला कांदा आहे तळलेला तो घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यावरती जे टोमॅटो कट केलेले आहे, मिरची आपण कट केलेली आहे ती घालून घ्यायची, आल्याचे तुकडे. आणि त्यानंतर जे आपण हे काजूची कणी असेल किंवा काजू असेल तर तो पण आपण जो शिजवलेला आहे तो 2-3 पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि मग यामध्ये टाकायचंय आणि त्याची प्युरी करून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये जास्त प्रमाणात कोथिंबीर ऍड करून त्याची ही प्युरी करून घ्यायची. इथे जास्तीत जास्त कोथिंबीरीचा वापर करायचा आहे या वाटणमध्ये. त्यानंतर मी जे आपण कांदा तळून घेतला होता त्याच्यातच एक 4-5 चमच तेल घालून घेतले. तेल पण इथं थोडंसं जास्त प्रमाणात घालून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपण जे वाटण करून घेतले ते मी सगळं वाटण यामध्ये घालून घेणार आहे. वाटण हवं तर आपण नंतर थोडंसं काढू शकतो, म्हणून मी सगळं वाटण यामध्ये घालून घेणार आहे, भाजून घेणार आहे. आता आपण यामध्ये वाटण घालून घेतलेलं आहे आणि ते आता एकदम मीडियम गॅसवरती चांगलं खरपूस एकदम भाजून घ्यायचे, जोपर्यंत तेल सुटत नाही याला तोपर्यंत. आणि त्यामध्ये आता आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ ऍड करायचे आणि तेल सुटेपर्यंत मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायचे. चला तर आता आपण असंच हे वाटण येते चांगलं भाजून घेऊया. आता थोडंसं तेल सुटलेलं आहे आणि आता मी आणखीन असं सतत हलवून कारण खाली लागू नये यासाठी सतत हलवून घेते आणि चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेत आहे. आता आपलं वाटण भाजत आलेलं आहे आणि त्याचा खमंग असा वास सुटलेला आहे. बघा आता आपलं वाटण कसं दिसत आहे आणि साईडला तेल पण दिसत आहे. मग आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. हळद घातलेली, जिरा पावडर, धनिया पावडर आणि गोडा मसाला घातलेला आहे 2 चम्मच. किचन किंग मसाला 1 ते 1.5 चम्मच घालायचा आहे. आणि हे मसाले घातल्यानंतरही आपण चांगलं ते परत तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. ते भाजल्यानंतर थोडीशी साखर घालायची आहे, एकदम किंचित घालायची. आणि त्यानंतर मग मी 3 चम्मच दही घातलेलं आहे. जर तुमचं दही आंबट असेल तर तुम्ही 2 चम्मचच ऍड करा, नाहीतर मग 3 चम्मच घालू शकता. आता मी इथं दही घालून एक 5 मिनिटं चांगलं खरपूस भाजून घेतलेलं आहे आणि तेल सुटल्यानंतर मी त्यातील थोडासा मसाला बाजूला काढून ठेवलेला आहे. कारण की काही जी नवीन बनवणारे आहेत, जेव्हा पहिल्यांदा दुसऱ्यांदा जी लोक बनवणार आहेत त्यांच्यासाठी आपल्याला ग्रेव्ही किती पाहिजे हे समजावं, त्यासाठी मी किंवा आपणही असं रेग्युलर बनवताना मी कोणतीही भाजी बनवताना त्यातील थोडीशी मसाला असतो भाजलेला तो बाजूला काढून ठेवते आणि जसा लागेल तसा मग आपण मागून ऍड करू शकतो. आता मी त्यामध्ये मशरूम घालून चांगलं हलवून घेतलेलं आहे.
आता झाकण ठेवून एक 2-3 मिनिटांनंतर परत बघूया. बघा आता एकदम कसलं पाणी सुटलेलं आहे, छानपैकी लपथप दिसतंय का नाही. याच्यामध्ये एकही थेंब अजून मी पाण्याचा घातलेला नाही आणि सुरुवातीला अजिबात पाणी घालायचं नाही. नंतर आपल्याला हवं असेल तर आपण पाणी घालू शकतो. आता बघा मी यातील मसाला काढून ठेवला होता आणि ग्रेव्ही एवढी झालेली आहे, तर मला आता ग्रेव्ही वाढवण्याची काही गरज नाही. त्यामुळे हा मसाला मी ऍड करणार नाही. असंच मी 2-3 वेळा झाकण ठेवून परत हलवून घेतलेलं आहे आणि आता चांगलं तेल सुटलेलं आहे. आणि आता बघूया आपण की मशरूम आपलं शिजलेलं आहे की नाही. जर मशरूम शिजलं नसेल तर यामध्ये 4 चम्मच पाणी घालायचं आणि परत त्यावरती झाकण ठेवून तसंच ठेवून द्यायचं आहे. तुम्हाला ग्रेव्ही किती पाहिजे त्या अंदाजाने तुम्ही त्यामध्ये पाण्याचा वापर करू शकता. पण जास्तीत जास्त 2 ते 4 चम्मचच्या वरती पाणी तुम्ही घालू नका आणि गरम केलेलं पाणी यामध्ये ऍड करायचं आहे. आता इथं मी 4 चम्मच पाणी घालून घेतलेले आहे, टेबल स्पून म्हणजे. आणि आता बघा ग्रेव्ही थोडीशी पातळ झालेली, एवढी ग्रेव्ही बरोबर परफेक्ट आहे. आणि आता मशरूम पण शिजलेला आहे. एक 2-3 मिनिटं मी तसंच गॅसवरती ठेवणार आहे आणि त्यानंतर मी बंद करणार आहे. आता मी इथं रोटी करून घेते. रोटीची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, ती तुम्ही पाहू शकता. रोटी कशी बनवायची आहे ती एकदम अशी परफेक्ट बनते आणि कोणतं पीठ वापरायचं वगैरे त्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल आहे. एकदम मस्त अशी रोटी तयार होतात. नक्की तुम्ही ती रेसिपी पाहू शकता. बघा आता एक साईडनं मी भाजलेले, तर दुसऱ्या साईडनी लगेच कशी रोटी एकदम टमकन फुगलेली आहे. आणि थोडंसं तेल सोडलं तरी लगेच एकदम आतील ज्या लेयर्स आहेत त्या लगेच मोकळ्या होतात ह्या रोटीच्या. आणि व्हेज सोबत नॉनव्हेज सोबत एकदम अशा अप्रतिम लागतात ह्या रोटी. चला तर आता आपण सर्व करायला घेऊया. सर्व करण्यासाठी मी आता एक साईडला ही भाजी काढून घेत आहे आणि आपण ज्या रोट्या करून घेतलेल्या आहेत, मी 3 रोटी बनवलेल्या आहेत. आणि आता आपण ह्या रोटी ठेवून घ्यायच्या आहेत. एकदम अशा लुसलुशीत आणि मस्तपैकी रोटी बनतात आणि खायलाही अप्रतिम अशा लागतात. तुम्ही व्हेज सोबत खावा किंवा नॉनव्हेज सोबत खावा. चला तर मग आपली रेसिपी तयार झालेली, एकदम झक्कास दिसतीये. आता आपलं हैदराबादी मशरूम एकदम तयार झालेले आहे आणि एकदम मस्त दिसतंय, खमंग असा वास सुटलेला आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन येत राहील. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.